नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026 ची जून जुलैमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. या संदर्भात शिक्षण विभागाने सुद्धा आता माहिती दिली आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना टीईटी द्यायची असेल, आता हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. आता बघा, काही विद्यार्थ्यांना टीईटी कोणी द्यावी हे ऑलरेडी माहिती आहे, पण नवीन विद्यार्थी या वर्षीच्या जे की आमच्या टीमला वारंवार कॉल करून विचारताय, त्यांचे काही प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत, बेसिक प्रश्न आहेत. सो त्या विद्यार्थ्यांसाठी एक सिरीज आम्ही आजपासून चालू करत आहोत. या सिरीज मधलं हे पहिलं लेक्चर आहे. ही सिरीज मध्ये दररोज तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळणार. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून लगेच बेल आयकॉन क्लिक करा, कारण या चॅनलवरती आता इथून पुढे शिक्षक भरतीची प्रत्येक गोष्ट अपडेट मी तुम्हाला देणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जेही काही लागणार आहे ते तुम्हाला जे जे हवं ते तुम्ही कमेंटमध्ये मला प्रश्न टाकत चला. त्या कमेंटला आम्ही उत्तर देऊन त्याच्या अगेन्स्ट व्हिडिओ पण आम्ही घेणार आहोत. चला तर बघूया मग ही परीक्षा कोण देऊ शकतं. चला त्याचे उत्तर आपण घेऊया. ज्यामध्ये प्रश्न काय टाकलेत बघा मी. शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा किती, पात्रतेनुसार पेपर कोणता देता येणार आणि अपेर विद्यार्थी टीईटी देऊ शकतात का, हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी द्रोणा बॅच 9.0 चालू केली. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे, ज्यामध्ये पेपर 1 पेपर 2 सेपरेट, पेपर 1+2 ची पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. आता बघा, ह्या बॅचेस तुम्हाला प्रत्येक अनुभवी शिक्षकांचं तुम्हाला लेक्चर बघायला मिळणार आहे. ज्यांनी आतापर्यंत 8 बॅचेसला शिकवलं आहे असे अनुभवी शिक्षक तुम्हाला इथे अवेलेबल आहे. त्याचबरोबर टॉपिक नुसार तुम्हाला नोट्स अवेलेबल आहे. लेक्चर नुसार सुद्धा पीपीटी स्वरूपातल्या नोट्स पीडीएफ मध्ये अवेलेबल आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. प्रत्येक शनिवारी तुम्हाला अभ्यासक्रमाबद्दल एक डाऊट क्लिअरिंगचं सेशन असेल आणि एक्झाम बाबतचं एक डाऊट क्लिअरिंग सेशन, ज्यामध्ये डॉक्युमेंट काय लागतात, कोणी कोणता पेपर द्यावा, पेपरचा पॅटर्न काय असतो हे पण सांगणारं डाऊट क्लिअरिंगचं सेशन असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला टॉपिक नुसार, विषयानुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशा तिन्ही प्रकारच्या मिळून 350+ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. आणि आतापर्यंत या शिक्षकांनी ज्यांना शिकवलं असे 5000+ रिझल्ट तुम्हाला इथे बघायला मिळतात. बघा, अनलिमिटेड वॉच टाइम, तुम्ही तुमच्या वेळेत कधी पण लेक्चर बघू शकता. दोन्ही बॅचेस मध्ये फरक एकच आहे की ह्या बॅच मध्ये तुम्हाला बॅग आणि बुक किट असणार आहे, ह्या बॅच मध्ये बुक आणि बॅग नसणार आहे. सो तुम्हाला जी पण बॅच हवी असेल, तुम्हाला जर बुक किट पण पाहिजे असेल ही बॅच जॉईन करा, तुम्हाला नको असेल ही बॅच जॉईन करा. सो दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला 50% ऑफ. जुन्या विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थ्यांनी लगेच जॉईन करा. बॅच अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला बुक सेट सुद्धा इथे अवेलेबल आहे. हे बुक्स तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तुम्ही Amazon वरून किंवा आपल्या ऍपवरून सुद्धा बॅच मध्ये परचेस करू शकता, किंवा बॅच घेतले बॅच मध्ये तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. शैक्षणिक पात्रता काय असणार, तर त्यामध्ये बघा, ही एक्झाम कोण देऊ शकतो. डीएडचा विद्यार्थी देऊ शकतो, बीएडचा विद्यार्थी देऊ शकतो, अपेर विद्यार्थी टीईटी देऊ शकत नाही. 65 झालेले विद्यार्थी, ज्याला 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष झाले, तो पण देऊ शकतो. मग दुसरा प्रश्न महत्त्वाचा तुमचा हाच आहे की सर वयोमर्यादा काय, याला लिमिट आहे का, तर याला लिमिट नाही, नो लिमिट. अगदी तुम्ही शेवटच्या टप्प्यात असाल जीवन तुमचं तरी पण देऊ शकतात, त्याला लिमिट नाही. हा मात्र लिमिट कशाला आहे, शिक्षक जर तुम्हाला व्हायचं असेल तर शिक्षक होण्यासाठी प्रोसेस काय असते, एकतर तुम्ही टीईटी देतात, नंतर टेट देतात आणि नंतर तुम्ही पवित्र पोर्टल मार्फत काय होतात, शिक्षक होतात. बरोबर की नाही, ही प्रोसेस आहे. मग या प्रोसेस मधला पहिला टप्पा टीईटीचा आहे. त्या टीईटी कोण देऊ शकतं, तर 1 ते 8 वर्गाला ज्यांना शिक्षक व्हायचं असेल त्यांना टीईटी द्यावीच लागते. मात्र 9 ते 12 टीईटीची गरज नाही. मग ही टीईटी दिल्यानंतर तुम्ही टेटचा जो तुमचा स्कोर असेल, ह्या स्कोरवरती पवित्र पोर्टल मार्फत तुम्ही काय होतात, शिक्षक होतात. पण टेट देण्याच्या अगोदर तुम्हाला टीईटी द्यावी लागते, ह्या वर्गांसाठी लक्षात घ्या. मग पुढचा प्रश्न आहे, पात्रतेनुसार पेपर कोणता देता येणार आहे. पेपर 1 कोण देऊ शकतं, पेपर 2 कोण देऊ शकतं, कारण टीईटीला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असतात. मग कोणता पेपर मी द्यायला पाहिजे, तर त्याची माहिती तुम्हाला मी देतोय. बघा, पेपर 1 कोणासाठी, कोणत्या गटासाठी पेपर 1 आहे, तर पेपर 1 हा फक्त आणि फक्त 1 ते 5 गटासाठी, 1 ते 5 गटासाठी शिक्षक व्हायचं असेल, 1 ते 5 वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल, पेपर 1 द्या. आणि ज्यांना 6 ते 8 या वर्गांना शिक्षक व्हायचं असेल त्यांनी पेपर 2 द्या. पण कोणाला वाटतं सर दोन्ही पैकी कोणताही ऑप्शन मला चालणार आहे, सो त्यांनी काय करा, ज्यांना 1 ते 8 ला शिक्षक व्हायचं त्यांनी दोन्ही पेपर द्यायला हवे. मग सर पेपर 1 कोण देऊ शकतं, पेपर 1 देण्यासाठी तुमचं शिक्षण काय असावं लागतं, तर पेपर 1 तुम्हाला जर द्यायचं असेल तर पेपर 1 बघा, डीएड झालेला उमेदवार आणि ज्याचं 12वी झालाय असा ओपनचा 50% वाला आणि कॅटेगरीचा 85% वाला विद्यार्थी इथे डीएड हे शिक्षण झालेला विद्यार्थी पेपर 1 देऊ शकतो. आणि पेपर 2 कोण देऊ शकतं, तर पेपर 1 ला डीएड वाला पण चालतो, किंवा ज्याचं बीएड झाला असेल तो पण चालतो, आणि 12वीला ओपनला 50%, कॅटेगरीला 85% असेल तर तो विद्यार्थी पेपर 2 देऊ शकतो. लक्षात घ्या. आता इथे मेक अशी आहे की डीएडचा विद्यार्थी, जो डीएडचा विद्यार्थी तो दोन्ही पेपर देऊ शकतो, यस देऊ शकतो, दोन्ही पेपर देऊ शकतो. मात्र बीएडचा विद्यार्थी फक्त आणि फक्त 6 ते 8 वर्गाला शिक्षक होण्यासाठी पात्र आहे, त्यामुळे तो पेपर 2 देऊ शकतो, पेपर 1 देता येणार नाही. सो हे बघितलं आपण शैक्षणिक पात्रता काय आणि कोणत्या गटाला तुम्ही शिक्षक होऊ शकता, तर तुम्हाला हा फायदा होणार आहे. बघा काय, ह्या वर्गाला तुम्ही शिक्षक होणार आहे. आता बीएडच्या विद्यार्थ्यांना 9 ते 12 पण शिक्षक होता येतं, पण तर हा ऑप्शन ओपन असेल तर पेपर 2 त्यांनी नक्कीच द्यायला हवं असं मी तुम्हाला
तुम्हाला सजेशन देईल. नंतर प्रश्न पुढचा आहे की अपियर विद्यार्थी टीईटी देऊ शकतो का, तर नाही. अपियर विद्यार्थी सीटीटी देऊ शकतो सेंट्रलची, मात्र टीईटी त्याला देता येणार नाही. सो अशा ह्या प्रश्नांची उत्तर थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलंय. अजून तुमच्या मनात काही डाऊट असेल तर मनात नका ठेवू, टाकून द्या कमेंट बॉक्समध्ये. त्यावरती पुढचा व्हिडिओ माझा नक्कीच येईल. हे बेसिक क्वेश्चन घेऊन तुम्हाला मी व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी काय करा, हा चॅनल जो फक्त शिक्षक भरतीसाठीच आहे, ह्या चॅनलला तुम्ही पण सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये लगेच शेअर करून त्यांना सबस्क्राईब करायला लावा आणि मनातले प्रश्न टाकून द्या. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे ह्या बॅचेस आपल्या लॉन्च झालेल्या चालू झाल्यात. लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. पुन्हा व्हिडिओ आपण सिरीज मधल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यासाठी हाच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.